श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ परिक्रमा. आपण श्री स्वामी समर्थ परिक्रमेबद्दल जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांशी संबंधित 2 परिक्रमा किंवा तीर्थयात्रा विशेषत्वाने महत्त्वाच्या मानल्या जातात. 1. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील परिक्रमा. स्वामी समर्थांचे मुख्य निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथे केलेली प्रदक्षिणा. आणि 2. कर्दळीवन परिक्रमा. स्वामी समर्थ प्रकट झाले असे मानले जाणारे ठिकाण कर्दळीवन येथील जंगलमय क्षेत्राची परिक्रमा. 1. श्री क्षेत्र अक्कलकोट परिक्रमा. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील परिक्रमा तुलनेने छोटी आणि सहज करता येण्यासारखी आहे. उद्देश: श्री स्वामी समर्थांच्या समाधीस्थळाला आणि त्यांनी वास्तव्य केलेल्या पवित्र भूभागाला वंदन करणे, त्यांच्या कृपेचे आशीर्वाद प्राप्त करणे. परिक्रमेची जागा: वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. हे स्वामी समर्थांचे समाधीस्थळ आणि मुख्य मंदिर आहे. भक्तगण या मंदिराच्या परिसराला प्रदक्षिणा घालतात. या व्यतिरिक्त काही भक्त संपूर्ण अक्कलकोट नगरीची किंवा स्वामींच्या पादुका व पालखीची परिक्रमा करतात. कशी करावी? शुद्धता व संकल्प: स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. स्वामींच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. आपल्या इच्छेची पूर्ती होण्यासाठी किंवा स्वामींच्या कृपेसाठी परिक्रमा करत असल्याचा संकल्प करावा. प्रदक्षिणा: स्वामींच्या मंदिराभोवती किंवा निश्चित केलेल्या मार्गावर उजव्या बाजूने प्रदक्षिणा सुरू करावी. नामस्मरण: परिक्रमा करताना सातत्याने श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र जप करावा. परिक्रमेदरम्यान कोणाशीही अनावश्यक बोलणे टाळावे. संपूर्ण लक्ष स्वामींच्या नामस्मरणात आणि चिंतनात ठेवावे. अनवाणी चालणे शक्य असल्यास उत्तम. समाप्ती: प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा मंदिरात येऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि प्रदक्षिणेचे पुण्य स्वामींच्या चरणी अर्पण करावे. नंबर 2. कर्दळीवन परिक्रमा. कर्दळीवन हे आंध्र प्रदेशात श्रीशैलम जवळ असलेले एक घनदाट जंगल आहे. ही परिक्रमा अत्यंत कठीण आणि धाडसाची मानली जाते, कारण हे ठिकाण दुर्गम आहे. महत्त्व: श्री स्वामी समर्थांनी 300 वर्षाहून अधिक काळ येथे वास्तव्य केले, तपश्चर्या केली आणि नंतर अचानक येथून गुप्त झाले, प्रगट झाले असेही मानले जाते, अशी श्रद्धा आहे. स्वरूप: ही परिक्रमा साधारणपणे दत्त संप्रदायाच्या तीर्थयात्रांचा एक भाग मानली जाते. कठीणता: कर्दळीवन हे अतिशय घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात आहे. इथे पायाभूत सोयी सुविधांचा अभाव आहे, तसेच वन्य श्वापदांचा धोकाही असतो. त्यामुळे ही परिक्रमा प्रशिक्षित आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखालीच केली जाते. कशी करावी? मार्ग: ही परिक्रमा अनेकदा श्रीशैलम म्हणजे श्रीशैल्य या ठिकाणापासून सुरू होते. वेळ: ही परिक्रमा फक्त विशिष्ट महिन्यामध्ये, जेव्हा हवामान थोडे अनुकूल असते, उदाहरणार्थ जानेवारी ते मार्च, तेव्हाच केली जाते. पूर्वतयारी: शारीरिक आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. सोबत खाण्याचे पदार्थ, पाणी, औषधे आणि आवश्यक साहित्य ठेवावे लागते. संघटना: शक्यतोवर ही यात्रा संघटनांच्या माध्यमातून किंवा अनेक भक्त एकत्र येऊन करतात. एकट्याने जाणे अत्यंत धोकादायक मानले जाते. थोडक्यात, तुम्ही जर सामान्य परिक्रमाबद्दल विचार करत असाल तर ती श्री क्षेत्र अक्कलकोट येथील प्रदक्षिणा असते. ती सहज करता येते. कर्दळीवन परिक्रमा ही विशेष तपश्चर्येसारखी आणि अत्यंत कठीण आहे. तुमच्यासाठी सोयीची आणि योग्य असलेली परिक्रमा तुम्ही निवडू शकता. स्वामी समर्थांच्या सेवेत श्रद्धा आणि नामस्मरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.